त्यानंतर होईलच प्रेम मालिकेचा जबरदस्त असा आजचा भाग आहे बरं का प्रेक्षकांनो. खरं तर जरा उलटंच दाखवले, पण असो शेवटी फायनली काय आपल्याला जे हवंय ना तेच झालेलं आहे. बोका तर फाडलाय, पण बोका फाडल्यामुळे काव्याला तिचा खराखुरा बोका मात्र मिळालेला आहे. हे आपल्यालाच आजच्या भागामध्ये पाहायचं. एकच फोटो मी तुम्हाला दिलाय, त्यावरूनच तुम्ही समजू शकता. तर आता सुरुवात करूयात आजच्या या आपल्या जबरदस्त भागाला. काय होतं ना, इकडे शेवटी जी काही रम्या आहे ती रम्या मात्र आता इकडे काव्याच्या खोलीमध्ये जाते. काव्याच्या खोलीमध्ये गेल्यानंतर ती जो काही आपल्या काव्याचा बोका आहे तो बोका ती घेते. आता बोका घेऊन निघत असते स्वतःच्या खोलीमध्ये. तेवढ्यातच आशा येत असते. आशा खूपच जास्त हुशार दाखवली आहे बरं का. आशा येत असते आणि आशाला पाहिल्याबरोबर रम्या तिच्या हातामध्ये असलेला जो काही बोका आहे ना तो बोका ती इथे लपून ठेवत असते. आता तिच्या हातामध्ये असलेला बोका ती लपवते आणि तेव्हा आशा तिला म्हणत असते, काय हो रम्याताई, काय आहे तुमच्या हातामध्ये? तेव्हा ती म्हणत असते, काही नाही आहे, तू इथे काय करते, चल आत्ताच्या आत्ता इथून चा निघून. तेव्हा आशा म्हणत असते, अहो पण हातामध्ये काय आहे ते तरी दाखवा, आणि तू पण काय करतेस इथे, तुला सांगितलं ना तुझी कामं कर म्हणून. तेव्हा आशा म्हणत असते, अहो रम्याताई त्याचं काय ना, मी मशीनला कपडे लावणार होते म्हणून म्हटलं तुमचे पण काही कपडे वगैरे धुवायला आहेत का ते पाहावं. तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, नाही आहेत माझे काही कपडे नाही आहेत, जा तुझी तू इथून चालती हो. आता एवढं सगळं बोलल्यानंतर बिचारी आशा कशाला राहते तिथे, ती तिथून निघून जाते. इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो तर काय, आपला जीवा अगदीच शांतपणे बसलेला असतो. आज त्याला फारच वाईट वाटत असतं. गुड्डू तिथे आलेला असतो. गुड्डू समोर चहाचा कप पाहतो. जीवा चहासुद्धा घेतलेला नसतो, तो पूर्ण थंड झालेला असतो. गुड्डू म्हणत असतो, हे क्या जीवा भैया, आपने तो अभी तक चाय भी नहीं पी, ऐसा क्यों कर रहे हो? थांबा, आता हा चहा ना पूर्ण थंड झालेला आहे. मी एक काम करतो, हा पेपर साहेबांनी देऊन येतो आणि त्यानंतर तुम्हाला गरम हा चहा करून आणतो. तेव्हा जीवा म्हणत असतो, नको रे नको, त्याची काही गरज नाही, मला चहा वगैरे नाही प्यायचा. सॉरी जीवा भैया, हे सगळं ना माझ्यामुळे झालेलं आहे. तुमच्यावर नंदिनी भाऊजी जी ओरडली ना ती माझ्यामुळेच तुमच्यावर ओरडली आहे. त्या सगळ्या गोष्टीसाठी खरं तर मी तुम्हाला सॉरी म्हणतो बरं का, पण माझ्यामुळेच. मी आत्ताच्या आत्ता जातो आणि नंदिनी भाऊजीला असं सांगतो की इथे जी काही चूक झालेली आहे ना ती सगळी चूक माझ्यामुळे झालेली आहे. ती जी काही रील पोस्ट झाली ना ती माझ्यामुळे झाली, यामध्ये जीवा भैयाची काही चूक नाही, असं मी ताबडतोब जाऊन सांगतो. तेव्हा जीवा म्हणत असतो, एक मिनिट हां गुड्डू, कुठेही जाणार नाही आहेस तू, आणि तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का हे बघ, मला तुझी नोकरी गेलेली नको आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा तुझं काम जायला नको आहे, आणि मला तुझी आता मैत्री गमवायची नाही आहे, असा सुद्धा तो इथे विचार करतो. तेव्हा गुड्डू मात्र रडायला लागलेला असतो. तेव्हा जीवा म्हणतो, का रडतोयस? नाही, तुमच्यासारखा मित्र आणि त्याचबरोबर तुम्हा दोघांना एकत्र आलेलं मला पाहायचं आहे, आणि त्याचमुळे मला आज हे इथे रडायला येते. तेव्हा जीवा म्हणत असतो, असू दे, तू त्याची नको काळजी करू. तुला एक गोष्ट सांगू का? बघ, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज जरी नंदिनी माझ्यावर रागवलेली असली, चिडलेली असली, तर ती नक्कीच इथे माझी बाजू घेईल, आणि त्याचबरोबर एक दिवस तिला माझी बाजूसुद्धा पटेल. तेव्हा इथे आता गुड्डू म्हणत असतो, हाँ जीवा भैया, लेकिन वो रील का क्या करेंगे, उस अकाउंट से तो आपको ब्लॉक ही कर दिया है. तेव्हा जीवा म्हणत असतो, हो रे गुड्डू, नंदिनीने मला आता ब्लॉकसुद्धा केला आहे, पण असू दे ना, मी माझं प्रयत्न आणि त्याचबरोबर तिला मनवण्यासाठी जे काही प्रयत्न करतोय ते अजिबात थांबवणार नाही. काही जरी झालं तरी नंदिनीला मला मनवायचंच आहे, असं इकडे तो बोलत असतो. आता गुड्डू पेपर घेऊन निघालेला असतो आणि त्या पेपरमध्ये एक पुरवणी असते, म्हणजे एखाद्या ब्रँडची ॲड वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टीची एक पुरवणी असते, आणि तीच नेमकी जीवाच्या हातामध्ये लागते. आता ती पुरवणी काय आहे हे काही असं स्पष्टपणे दाखवलेलं नाही आहे बरं का. तर आता दुसऱ्या बाजूला रम्या आई आई करतच ओरडत खोलीमध्ये जाते. तेव्हा वसूच्या हातामध्ये फारच मोठी कात्री असते. रम्या म्हणत असते, अगं आई, एवढी मोठी कात्री आणलीस कुठून? अगं साधा बोका कापायचा आहे, माणूस नाही कापायचा आहे. तेव्हा ती म्हणत असते, अगं रम्या गप्प बस ग, असू देत, ह्या काव्याच्या बोक्याला कापण्यासाठी ही कात्री पण कमीच आहे बघ, आणि ही मी बागेतून आणलेली आहे. अच्छा, असं आहे का? बरं चल, आता ना आपण हे जो काही बोका आहे ना तो पटकन कापून घेऊया. त्यावर वसू म्हणत असते, त्या बोक्याला आणा अगोदर इकडे, अगोदर मला त्याची चांगली शाळा घेऊ दे, मला जरा त्याच्याशी बोलू दे. असं म्हणून वसूसुद्धा आता तो काव्याचा बोका हातामध्ये घेते आणि म्हणत असते, काय रे बोकुड्या, हां, तुझ्या पायगुणामुळे पार्थला अवॉर्ड मिळाले असं वाटतंय का? तू आल्यामुळे घरामध्ये आनंद झाला आहे असं वाटतंय का? तेव्हा लगेच रम्या म्हणत असते, हो मला तर असं वाटतंय आई, ह्याच्या पायगुणामुळे म्हणते ना ती,
तर अगोदर ना ह्याचा पायच कट केला पाहिजे, याचा जो काही पाय आहे ना तोच कापला पाहिजे, असं सुद्धा इकडे आता ती बोलू लागते. त्यावर लगेच आता इकडे वसू तो बोका हातामध्ये घेते आणि वसूने तो बोका हातामध्ये घेतल्यानंतर ती त्याला जवळपास कापण्याचाच प्रयत्न करत असते. तेव्हा लगेच आता आपण इकडे पाहतो की वसू म्हणत असते, पण तुला एक गोष्ट सांगू का, काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायची रम्या. हे बघ, ह्या ह्या बोक्याचा थोडा छोटासुद्धा तुकडा कुठे दिसता कामा नये. म्हणजे त्याचं काय आहे ना, काही जरी झालं ना तर हा बोका कोणाच्याही नजरेस किंवा कोणालाही सापडता कामा नये, असं वसू म्हणत असते. त्यावर लगेच आता इकडे जी काही रम्या आहे ती त्याचा पाय हातात धरते आणि वसू कात्री हातात धरत असते. आता वसूने कात्री हातात धरल्याबरोबर दरवाजा उघडला जातो आणि तेवढ्यातच तिथे पार्थ आलेला असतो. आता तिथे पार्थ आल्यानंतर ह्या दोघींच्या हाताला तर थरकापच सुटलेला असतो. दोघी अक्षरशः एकमेकींकडे पाहतच असतात. त्यांना तर हे सगळं काय आहे आणि काय नाही हे अजिबात समजत नसतं. दोघी एकमेकींकडे पाहत असताना आता आपण पाहतो प्रेक्षकांनो की इकडे जी काही आपली इथे आता वसू आहे ती फारच घाबरलेली असते. आणि तेव्हा इकडे पार्थ म्हणत असतो, काय चाललंय रम्या तुमचं, तुम्ही दोघीजणी काय करत आहात, असा प्रश्न आता त्याने इकडे विचारलेला असतो. तेव्हा इकडे लगेचच रम्या म्हणत असते, काही नाही पार्थ, काही नाही, तू ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अजिबात पडू नकोस. त्यावर पार्थ म्हणत असतो, एक मिनिट, हा बोका काव्याचा आहे आणि तो तुमच्याकडे काय करतोय. आणि नाही पार्थ, हे बघ, तो बोका तुला त्रास देतोय आणि आमचा तसा काही हेतू नव्हता. तुमचा काय हेतू आहे आणि तुमचा काय प्लॅन आहे हे मला लगेचच समजतंय. दुसऱ्या बाजूला जीवा दारावर आलेला असतो आणि शारदाशी बोलून गेलेला असतो. आता शारदाशी बोलून गेल्यानंतर इकडे आपण पाहतो की तो म्हणत असतो, सासूबाई तुम्हाला प्लॅन कळलाय ना. तेव्हा शारदा म्हणत असते, हो जावई बापू, मला तुमचा प्लॅन बरोबर कळलाय, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा जीवाला तर फारच आनंद होतो की इकडे शारदा त्याला इथे मदत करत आहे त्या गोष्टीचा. तेव्हा लगेच आता ती इकडे पेपर आणून देत असते आणि सगळेजण चहा नाश्ता करतच बसलेले असतात. सगळेजण चहा नाश्ता करत बसलेले असताना आता इकडे एकाच्या हातामध्ये एक पेपर असतो तर नंदिनीच्या हातामध्ये दुसरा पेपर असतो. आणि त्या दुसरा पेपर असताना आता इकडे आपण पाहतो की जी काही आपली नंदिनी आहे, नंदिनीच्या त्या पेपरमध्ये एक कातरणं असतं. तर इकडे जो काही मराठी पेपर आहे त्यामधले छोटे छोटे जे काही शब्द आहेत ते कट झालेले असतात. तेव्हा धनंजय फारच चिडतात आणि म्हणत असतात, काय चालले आज पेपरवाल्याने एवढा कसा गोंधळ घातलाय, म्हणजे ह्या जे काही पेपरमधले छोटे छोटे शब्द कसे काय गायब आहेत. तर इकडे नंदिनी तो पेपर पाहते. त्या पेपरवर लिहिलेलं असतं, पिवळा एक पेपर असतो आणि त्या कागदावर त्या पेपरमधले एक शब्द चिटकवलेले असतात आणि त्याचं वाक्य तयार केलेलं असतं. आता ते शब्द असतात, आयुष्याच्या शब्दकोड्याचे मिळत जाते उत्तर, जीवलगाच्या पावलातले सरत जावे अंतर, पहिल्या पावसानंतर जशी दरवळावी कॉफी, पहिल्या पावसानंतर जशी दरवळावी कॉफी, तशी मला सहज मिळो नंदिनी तुझी माफी, तशी मला सहज मिळो नंदिनी तुझी माफी, असं लिहिलेलं असतं. आणि नंदिनी ते सगळं काही वाचत असते. आता हा सगळा काही प्लॅन जो आहे ना तो इथे आपल्या शारदाचं असतो, कारण शारदानेच तिथे मदत केलेली असते. त्याचसोबत आपण इकडे पाहतो की आता नंदिनीने ते वाचलेलं असतं आणि तिच्या चेहऱ्यावर थोडंसं हसूसुद्धा उमटलेलं असतं. तर आता इकडे जे काही शारदा आहे ती नंदिनीला म्हणत असते, ए नंदिनी, मी काय म्हणते जरा ऐकून घे बरं. एक काम कर, तू ना आत्ताच्या आत्ता तुझ्या गॅलरीमध्ये मी काही कपडे वाळत घातलेले आहेत, ते कपडे वाळत घातलेत ना ते तू काढ. तेव्हा धनंजय म्हणतात, अगं काय चाललंय तुझं, तू वेडी आहेस का, अगं तिला काम तरी करू दे आणि नाश्ता तरी करू दे, तू आता तिला ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने सांगणार आहेस का. तेव्हा ती म्हणत असते, अहो असं काय करताय, करू देत ना तुम्ही, आम्हा बायकांमध्ये अजिबात पडत जाऊ नका बरं. तुम्हाला आम्हा बायकांमध्ये पडण्याची काही गरज नाही आहे, आम्ही आमची कामं व्यवस्थित करतोय ना, मग उगाचच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अजिबात पडू नका. नंदिनी जा बरं तू. तेव्हा नंदिनीला शारदा मुद्दाम आता गॅलरीत पाठवते. दुसऱ्या बाजूला आता इकडे ह्यांचा थरकाप उडालेला असतो. पार्थ म्हणत असतो, तो बोका काव्याचा आहे आणि तो बोका काव्याचा असताना तू का घेतलेला आहेस, असं इकडे ती म्हणत असते. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे नंदिनीला गॅलरीत पाठवलेलं असतं. तेव्हा वसू म्हणत असते, हे बघ पार्थ, तू ह्या सगळ्या गोष्टीच्या मध्ये पडू नकोस. तेव्हा रम्या म्हणत असते, हो पार्थ, ह्या बोक्यामुळे तुला त्रास होतोय ना. काव्या
आणि तुम्हाला माहिती आहे का, हा बोका तुम्ही काव्याचा घेतलाय म्हणून जर ही गोष्ट काव्याला समजली तर तुमचे काव्या काय हाल करेल. तेव्हा लगेच रम्या आणि वसू स्वप्नात जातात. काव्याने दोघींच्या मध्ये उभं राहून त्यांच्या मानगुटीवरच हात ठेवलेला असतो आणि ती म्हणत असते, रम्या आणि वसवात्या, तुमची हिंमत कशी झाली माझ्या बोक्याला हात लावण्याची? मी समजताय कोण स्वतःला? आणि त्यावर लगेच आता वसू म्हणत असते, नाही 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 नाही, हे बघ पार्थ, ही गोष्ट जी आहे ना ती अजिबात तू इथे काव्याला सांगू नकोसा. तेव्हा लगेच आता इकडे पार्थ म्हणत असतो, तेच तर म्हणतोय मी, तुम्ही त्यांच्या परवानगीशिवाय त्या बोक्याला हात का लावला? त्यावर आता रम्या स्वतःची बाजू मांडते आणि सफाई देत असते. ती म्हणत असते, हे बघ पार्थ, त्याचं काय आहे ना, त्या काव्यामुळे आणि त्या बोक्यामुळे तुला फार त्रास होतोय आणि ती उगाचच तुझ्या जवळ येण्याचा सुद्धा प्रयत्न करते. तेव्हा पार्थ म्हणत असतो, मला त्रास होतोय ती गोष्ट मी तुमच्याशी बोलायला किंवा तुम्हाला सांगायला आलो होतो का? मी म्हटले त्यामुळे मला त्रास होतोय म्हणून? नाही ना, मला ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास नाही होते, उलट मला छान वाटतंय, कळलं? आणि आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वसवात्या, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तू रम्याची साथ देतेस ना, त्याचंच मला खूप जास्त वाईट वाटतंय. अगं का करतेस तू हे सगळं काही असं? त्या रम्याला दोन शब्द दोन गोष्टी चांगल्या समजून सांगण्याऐवजी तू तिला साथ देतेस. तेव्हा रम्या म्हणत असते, हे बघ पार्थ, तू माझं ऐकून घे, हे बघ तू माझं ऐकून घे, त्या बोक्यामुळे तुला त्रास होतोय आणि तू असं नको करूस. हे बघ मी काय सांगते ते ऐक. तेव्हा पार्थ मात्र रम्यावर फारच चिडत असतो आणि म्हणत असतो, रम्या रम्या अजिबात नाही बोलायचं, समजलं तुला? आणि इथून पुढं काव्याच्या वाटेला सुद्धा जायचं नाही, म्हणजे काव्या आणि त्याचबरोबर तिचा बोका, ह्या दोघांपासून सुद्धा तू लांबच राहायचं, कळलं? काव्याला आणि तिच्या बोक्याला त्रास देण्याचा जर प्रयत्न केला ना तर गाठ माझ्याशी आहे. असं म्हणूनच पार्थ आता तो बोका घेतो आणि तिथून सरळ सरळ निघून जात असतो. आता इकडे रम्या आणि वसूचा पूर्ण जो प्लॅन आहे तो पूर्ण फ्लॉप झालेला असतो. आता इकडे जो काही पार्थ आहे तो बोका घेऊन काव्याच्या गेस्टरूममध्ये आलेला असतो. काव्या काव्या म्हणूनच आवाज देतो, पण काव्या मात्र तिथे कुठेच नसते आणि त्यामुळे तो तिला खोलीभर शोधत असतो. आता इकडे रम्याचा पूर्ण चेहराच पडलेला असतो. आता तो जो काही पार्थ आहे तो बोका तसाच बेडवरती बसवतो आणि म्हणत असतो, बोक्या, बहुतेक काव्या खोलीमध्ये नाही आहेत, एक काम कर, तू इथे बेडवर बस. आणि तेव्हा लगेच आता जात असताना त्या टेबलवरचं ते काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र त्याला दिसतं. काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र हातामध्ये घेतो आणि ते तुटलेलं पाहत असतो आणि त्याला तो क्षण आठवतो ज्या क्षणाला इथे काव्या म्हटलेली असते की काव्य आणि पार्थ नावाचं मंगळसूत्र म्हणजे काव्यार्थ. आता तो पुन्हा ते मंगळसूत्र तसंच ठेवून देतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की काव्याबरोबर ते घालवलेले सगळे क्षण त्याला आठवू लागतात. सोबतच इथे पार्थने काव्याला सुंदर असा परफ्यूम गिफ्ट केला होता आणि तो हातामध्ये घेऊन पाहतो आणि विचार करतो, हा बहुतेक संपत आला आहे, याचा अर्थ काव्या हा परफ्यूम रोज वापरतायत आणि मला आनंद आहे की त्यांना मी दिलेली वस्तू आवडलेली आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पार्थला काव्याच्या वस्तू फार आवडतात, त्यामुळे तो लगेच आता तो परफ्यूमचं झाकण उघडतो आणि स्वतःवर स्प्रे करून घेत असतो. आता स्वतःवर परफ्यूम स्प्रे करून तर झालेला असतो, सोबतच काव्याची क्रीम असते, नाईट क्रीम असो किंवा बॉडी लोशन असो, तो ते घेतो आणि लगेचच इकडे स्वतःच्या हातावर थोडंसं घेत असतो आणि चेहऱ्याला लावण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा तोही क्षण इथे त्याला स्पष्टपणे आठवतो, ज्या वेळेला काव्याने त्याला त्याची ती क्रीम लावून दिली होती आणि त्याचं अक्षरशः माकड केलं होतं. हे सगळे काही जे क्षण आहे ते त्याला आज आठवू लागलेले असतात आणि लगेचच तो विचार करतो, म्हणजे काव्याच्या सगळ्याच वस्तू किती छान आहेत. त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काव्याला मी खूप आणि फार मिस करतोय. हे सगळं काही पार्थ आता तिथे एन्जॉय करत असतो, पण काव्याला जर हे सगळं समजलं तर मग काय होणार आहे? नाही नाही नाही, नको. पण हा बोकुड्या, ए बोक्या, तू काव्याच्या आयुष्यामध्ये आलास ना, खरं तर तू आलास त्या तुला घेऊन माझ्यासोबतच बोलत आहेत, त्यातच मला फार आनंद आहे आणि माझ्या काव्याची काळजी घे, असं सुद्धा पार्थ तिथे त्या बोक्याला धरूनच म्हणत असतो. हे सगळं काही होत असताना प्रेक्षकांनो आपण इथे पाहतो की आता जो काही पार्थ आहे त्याला तर आनंद होतोच, पण हे मात्र काव्याने आतापर्यंत पाहिलेलं नसतं. आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो तर दुसऱ्या बाजूला एक धमाकेदार गोष्ट झालेली असते. जेव्हा जी काही नंदिनी आहे ती नंदिनी बाल्कनीमध्ये येते
आणि बाल्कनीमध्ये आल्यानंतर समोर पाहते तर काय, समोर सुंदर अक्षरामध्ये स्वारी असं लिहिलेलं असतं. अक्षर म्हणजे आता त्याने हे अक्षर कशा पद्धतीने काढलेले आहेत, तर स्वतःच्याच कपड्याने ते अक्षर काढलेले आहेत आणि स्वारी असं लिहिलेलं आहे. नंदिनी ते सगळं काही पाहते आणि पाहिल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरती स्माईल आलेली असते. एक हसू पसरलेलं असतं आणि जीवा आता उठाबशा काढूनच नंदिनीला मनवण्यासाठी स्वारी म्हणत असतो. नंदिनी हे सगळं काही पाहते. उठाबशा करत असताना ती त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. मनोमनच म्हणत असते की नाही, म्हणजे फक्त ही इशाऱ्याची भाषा असते बरं का. आणि तेव्हा ती म्हणत असते, नाही जीवा हे बघा, स्वारी म्हणू नका. आणि त्याचबरोबर इकडे आता दोघांना एकमेकांची आठवण येते आणि नंदिनीचं घड्याळ त्याचबरोबर जीवाचं घड्याळ एकाच वेळी इथे वाजायला सुरुवात होते. तेव्हा नंदिनीसुद्धा तिकडे पाहत असते तर जीवासुद्धा इकडे पाहत असतो. आणि हे सगळं काही पाहिल्यानंतर आता दोघांनासुद्धा फारच आनंद झालेला असतो. शेवटी जीवाला असं वाटत असतं की नाही, आता मात्र इथे मी नंदिनीला पुन्हा एकदा जिंकलेलो आहे. स्वारी स्वारी नंदिनी आणि थँक्यू असं सुद्धा तो इथे बोलतो. तर आता दुसऱ्या बाजूला वळूयात प्रेक्षकांनो. आज असतो अवॉर्ड डे, कारण आज पार्थला आपल्या अवॉर्ड मिळणार हे मात्र नक्की असतं. त्यामुळे देवाचा आशीर्वाद घेतो, मानिनीला नमस्कार करतो आणि निघत असतो. तेव्हा तो म्हणतो, आई आशीर्वाद दे. तेव्हा मानिनी म्हणत असते, अरे आईवडिलांचे आशीर्वाद तर कायमच मुलांच्या सोबतच असतात, पण एका खास व्यक्तीच्या शुभेच्छा तू घ्यायला हव्यास. तेव्हा लगेच पार्थ म्हणतो, आई मला कळतंय तुला काय म्हणायचं आहे ते. तेव्हा लगेच काव्या ओरडत आलेली असते आणि बोका बोका म्हणूनच ओरडत असते. तेव्हा लगेच आता इकडे काय झाले काव्या, काय झाले काव्या असं दोघेही जण म्हणतात आणि काव्याकडे लक्ष जातं. पण काव्या मात्र इकडे त्या दोघांकडेही बोलत नाही किंवा बघत नाही. ती तिच्याच धुंदीमध्ये असते. आता काव्या म्हणत असते, आई आई माझा बोका बोका माझा बोका. सगळीकडे शोधत असते, माझा बोका नाही आहे. तेवढ्यातच पार्थ म्हणत असतो, एक मिनिट, तुमचा बोका तिथे बेडवरच होता. तेव्हा काव्या म्हणत असते, माझा बोका बेडवर होता, तुम्हाला कसं माहिती. तेव्हा लगेच इकडे पार्थ म्हणत असतो, त्याचं काय झालं ना, रम्या आणि वसू आत्याने तुमचा बोका घेतला होता. म्हणजे खरं तर त्या तुमच्या खोलीमध्ये आल्या होत्या आणि रम्याने तुमचा बोका घेतला होता आणि तो बोका ती फाडण्याचा प्रयत्न करत होती. पण जेव्हा मला ही गोष्ट समजली तेव्हा मी गेलो आणि त्यानंतर त्यांच्या हातून तो बोका घेतला आणि तुमच्या खोलीमध्ये आणून ठेवला. आता हे सगळं काही पार्थने काव्याला सांगून झालेलं असतं. आणि सांगून झाल्यानंतर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो तिघेही जण हॉलमध्ये उभे राहिलेले असतात. तेवढ्यातच वरून आता कापसाचा इथे चोंदा जो आहे तो इथे खाली पडत असतो. तेवढ्यातच मानिनी म्हणत असते, हे काय आहे, हा तर कापूस आहे, हे कुठून पडतंय. आणि तेव्हा तिघेही जण वरती पाहत असतात. आता तिघेही जण वरती पाहत असताना काव्या हातामध्ये तो कापूस घेते आणि कापूस घेतल्यानंतर इकडे ती म्हणत असते, हा बोक्याचा कापूस आहे, म्हणजे माझा बोका, आई हे बोक्याचं आहे सगळं. तेव्हा काव्या फारच रडायला लागलेली असते. तर आता इकडे कोण आहे वरती असं काव्या जोराजोरातच ओरडते. असं काव्या जोराजोरात ओरडल्यानंतर आपण पाहतो की तर काय, इकडे आता रम्या आणि वसू म्हणत असतात, अरे हे तिघेजण तर इथेच आहेत, म्हणजे आता आपलं चोरी आणि हे सगळं काही पकडलं गेलं की काय. आता इकडे ही गोष्ट जी काही रम्या आहे तिने केलेली आहे ही काव्याला समजलेली असते. तेव्हा काव्या हतबल होते, इमोशनल होते आणि मानिनीला म्हणत असते, आई म्हणजे माझा बोका काव्याने डिस्ट्रॉय केला, माझा बोका काव्याने फाडला, असं सुद्धा इकडे ती बोलत असते आणि तिला रडायला येत असतं. आता पार्थला फारच वाईट वाटू लागलेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. फारच इंटरेस्टिंग असा भाग झालेला आहे. आता काव्या खूप जोरात ओरडलेली असते, इकडे पार्थसुद्धा खूप जोरात ओरडलेला असतो आणि त्याचमुळे आता त्या दोघीजणीसुद्धा खाली येतात हॉलमध्ये. आता तिथेच काव्या हतबल होऊन तिथेच त्या पायऱ्यावर बसलेली असते. पार्थ मात्र तिथे धावतच जातो. काव्या लगेच आता पार्थला घट्ट मिठी मारते आणि रडायला लागलेली असते. ती म्हणत असते, माझा बोका ह्या रम्याने फाडून टाकलाय, मी तिला कधीच माफ करणार नाही. तेव्हा पार्थ म्हणत असतो, अहो काव्या असं काय करताय, तुमचा ओजी बोका तर मी आहे ना, म्हणजे ओरिजिनल बोका तर मी आहे ना, मग तो तर डुप्लिकेट होता ना, आणि मी तुम्हाला कुठेही कधीच सोडून जाणार नाही आहे. तुम्ही रडू नका बरं, तुम्ही शांत व्हा, मी आहे ना तुमच्यासोबत.
आता हे सगळं पारच्या तोंडून ऐकल्यानंतर इकडे रम्या आणि वसूचा तर जो काही प्लॅन आहे तो पूर्ण फ्लॉप झालेला असतो बरं का प्रेक्षकांनो. इकडे रम्याला तर काय करावं आणि काय नाही ते कळतच नसतं. तेव्हा पार्थ हा काव्याला मिठीत घेऊन हे सगळं काही बोलत असतो. आता रम्याला असं वाटत असतं की जसा तो बोका काढून त्याचे तुकडे तुकडे केलेत ना, तसंच ह्या काव्यालासुद्धा त्या पार्थपासून बाजूला करावं आणि त्याचे तुकडे तुकडे करावे की काय. याच कंडिशनमध्ये आणि याच सिच्युएशनमध्ये आता इकडे ती असते. तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो तर काय, दुसऱ्या बाजूला मात्र आपल्या जीवाने पुन्हा एकदा माती खाल्लेली असते. एकदा झालं माफ केलं नंदिनीने, पण दुसऱ्या वेळेस पुन्हा तो माती खातो. आता काय करतो, बुके मागवतो आणि बुके मागून त्याच्यावरती एक नोट लिहून तो रोज नंदिनीसाठी पाठवत असतो. आता त्या नोट कोणाच्या नावाने असतात तर फॅन जे आहे त्याचे किंवा त्याचे जे काही फॉलोअर्स आहेत त्याच्या थ्रू तो कमेंटद्वारे ते नोट पाठवत असतो. आता त्या नोटमध्ये असं लिहिलेलं असतं की नंदिनी जो काही जीवा आहे तो अगदी ओरिजिनल आहे आणि तो हे सगळं तुझ्या प्रेमासाठी करतोय, त्यामुळे तू त्याला माफ कर, असं त्या नोटवरती लिहिलेलं असतं. आणि त्यानंतर तो नोटवरती लिहिल्यानंतर गुड्डू म्हणत असतो अगदी बरोबर आहे, म्हणजे जसं एखाद्या फॅननी लिहिलेलं आहे ते सेम तसंच आहे असं इकडे तो बोलत असतो. आणि तेवढ्यातच पाठीमागून नंदिनी येते आणि ती म्हणत असते म्हणजे रोज घरामध्ये जे काही बुके आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी येत आहेत त्यावरती नोट असते. तुम्ही फॅनचा उपयोग म्हणजे फॅन्स तुमचे जे लोक आहेत, फॉलोअर्स जे लोक आहेत त्यांचा वापर करताय आणि त्यांच्या नावाने तुम्ही माझ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे बुके आणि त्यावरची जी काही नोट आहे हे तुम्ही पाठवताय जीवा. तेव्हा मात्र जीवाने पुन्हा एकदा माती खाल्लेली असते, कारण नंदिनीला हे जे काही सत्य आहे ते सत्य आता पूर्णतः जीवाचं समजलेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो इकडे काव्य आणि पार्थ तर एकत्र आलेलेच आहेत, पण जीवा आणि नंदिनी कधी एकत्र येतील हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. तर भेटूयात उद्याच्या भागात, तोपर्यंत धन्यवाद.